कळंबात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट. पोलीस प्रमुख निलोद पल यांनी केली घटनास्थळाची पाहणी. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. कोल्हापूर परिसरातील कळंबा रोडवरील सुर्वेनगर भागात एका बंद घरामध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवानं घर बंद असल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालंय. या अचानक घडलेल्या भीषण स्फोटामुळे आता स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की लागून असलेल्या 2 घरांच्या भिंती कोसळलेत. घटना घडताच पोलिसांनी अग्निशामक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रमुख निलोद पल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि तपासाचे निर्देश दिलेत. सुदैवानं स्फोट झाला त्यावेळी घरामध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळल्याची माहिती त्यांनी दिली. संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास एक बंद घरामध्ये प्लॉट नंबर 67 आहे कळंबामध्ये सुर्वेनगरमध्ये. तिथे एक शशिकला बोडिस्कर नावाची महिलाचे 1 वर्षापूर्वी मृत्यू झाले होते आणि 1 वर्षापासून ते घर बंद होता. तिथे आज संध्याकाळी 7:30 वाजता ब्लास्टची कॉल डायल 112ला आली होती. त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळावर आले तर असे प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे. फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतेही जीवितहानी झाले नाही आहे आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे. 2 कुटुंबांमध्ये असलेल्या जुन्या वादातून हा जिलेटिनचा स्फोट घडवून आणल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी दिली आहे. या स्फोटामुळे शेजारील 2 घरांना सुद्धा मोठा फटका बसलाय. पोलीस प्रमुख महेंद्र निलोत्पल यांच्या सूचनेनुसार पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंनी बारकाईने तपास करत असून दोषींवरती कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.